मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये। आज आपला शिवण क्लासचा तिसरा दिवस आहे। तर आज आपण ब्लाऊजवरून मापी घेऊन कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत, पेपर कटिंग। इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं पेपर कटिंग दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, म्हणजे यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला लक्षात येतील। आपण अगोदर ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते बघितलेलं आहे आणि मापही लिहून घेतलेली आहेत। ती मापे तुम्हाला इथं आता टाकायची आहेत। आता डबल एक वेळेस मी तुम्हाला मापे घेऊन दाखवणार आहे, म्हणजे डबल तुमच्या लक्षात येईल। म्हणजे तुम्ही जर अगोदरचा जर व्हिडिओ बघितला नसेल त्यांनाही तो व्हिडिओ पूर्णपणे लक्षात येईल। त्यासाठी मी आता ब्लाऊजवरून मापे घेत पेपर कटिंग कशी करायची ते तुम्हाला इथं दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईकही करा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी एक ब्लाऊज घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करू शकता। त्याच्यानंतर आपण इथं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्टही दिलेला आहे। तर शिवण क्लासचा आपला दुसरा जो दिवस आहे तो कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे। म्हणजे तुम्हाला मी अगोदर चार्ट का दिलेला आहे तर तुम्ही आता कुठल्याही साईजचा ब्लाऊज सहजपणे कट करू शकता। त्यासाठी मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे। त्या चार्टमध्ये आपल्याला प्रत्येक साईजला कुठल्या साईजला किती गळा रुंदी घ्यायची, मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं ते पूर्णपणे दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला आता तोही प्रश्न पडणार नाही। आणि आपण आता हे झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण बाही रुंदीचा चार्टचा देणार आहोत, बाही कटिंग चार्टचा देणार आहे। म्हणजे तुम्हाला तुमची जी मापे आहे ते परफेक्ट घेता येतील। तर आणि आता मी तुम्हाला ह्या तिसऱ्या दिवशीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक देणार आहे, म्हणजे पहिला व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ। म्हणजे तुम्हाला बाही कटिंगचा चार्ट जर कुठल्या ताईंनी बघितला नसेल तोही व्हिडिओ तुम्हाला तिथं बघायला मिळेल। तर बघा, इथं आपल्याला न्यूजपेपर लागणार आहे। डबल फोल्ड न्यूजपेपर घेतलेला आहे, पट्टी, कात्री, टेलर टेप आणि आपल्याला मार्कर लागणार आहे। तर बघा, आता आपण अगोदर सर्वात उंची टाकायची आहे। ब्लाऊजची उंची घ्यायची। उंची कुठून घ्यायची तर पाठीमागच्या साईडने आपल्याला उंची घ्यायची आहे। समोरच्या साईडने आपण हे केलेलं असतं, म्हणजे क्रॉसपट्टी लावलेली असते। क्रॉसपट्टी अशी ओढली जाते म्हणून समोरच्या साईडने माप घ्यायचं नाही। माप जे नेहमी आहे ते पाठीमागच्या साईडने घ्यायचं आहे। ब्लाऊज असं ठेवून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित असा ब्लाऊज ओढून व्यवस्थित असं त्याचं माप घ्यायचं आहे। कधी पण तुम्ही ब्लाऊजचं माप कुठलेही घ्या, पाठीमागच्या साईडने माप घ्यायचं आहे। जितका घ्यायचं त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं। उंचीमध्ये नेहमी 1 इंच मिक्स करायचं। तर बघा, इथं आपली ब्लाऊजची उंची जितकी ब्लाऊजची येईल तितकी आपल्याला इथं घ्यायची आहे। ब्लाऊज व्यवस्थित असा ओढून घ्यायचा। गोळा वगैरे झाला असेल तर ओढून घ्यायचा आहे आणि मगच ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे, म्हणजे आपलं माप चुकणार नाही। तर बघा, इथं 12.5 इंच माप आहे, म्हणजे आपण इथं 13.5 इंच घेणार आहोत। 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे उंचीमध्ये आपण अर्धा इंच 1 इंच मिक्स करायचं आहे। 12.5 आहे तर इथं 13.5 घ्यायचं आहे। 13.5 वरती इथं मार्किंग करायचं एक। त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज आपला किती साईजचा बघायचं, त्याच्यानुसार गळारुंदी घ्यायची आहे। म्हणजे साईजनुसार आपण गळारुंदी घेतो। आता साईज आपण समोरच्या साईडने काढायची आहे। ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आणि असं माप काढायचं आहे। इथून इथपर्यंत बघायचं आहे किती आहे भाग। तर आपलं जितकं येईल तितकं आपण इथं असं बघायचं आहे। तर बघा, हे 7 आलेलं आहे, म्हणजे हा ब्लाऊज आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे। 28 साईजचा ब्लाऊज आहे हा आपला। तर आपला हा ब्लाऊज जो आहे तो 28 साईजचा ब्लाऊज आहे। तर आपण इथं 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे, म्हणजे चार्टमध्ये मी दिलेला आहे 28 साईजच्या ब्लाऊजसाठी 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे। बघा, इथं आपण 2 इंच घेतलेलं आहे। 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जे आहे ते 2.5 इंच घ्यायचं आहे। तर तुम्ही अगोदर मी आता शोल्डर घेते आणि तुम्हाला नंतर एक पॉईंट समजावून सांगते। मी जसं चार्टमध्ये दिलेलं आहे तर चार्टमध्ये मी काय दिलेलं आहे, गळारुंदी 2 इंच, शोल्डर 5 इंच असं। म्हणजे हे किती आहे आपलं 2 आणि हे 2.5 म्हणजे 4.5 इंच, 5 इंच, 6 इंच, 6.5 असे जे पॉईंट दिलेले आहे, शोल्डर इतकं इंच तितकं इंच। तर ते कसं घ्यायचं, अगोदर तुमचं चार्टमध्ये जितकं मी शोल्डर दिलेलं आहे तितकं घ्यायचं आहे। असं पूर्ण तयार शोल्डर एवढं घ्यायचं। त्याच्यामध्ये जितकी गळारुंदी आहे तितकी घ्यायची आणि उरलेला जो भाग आहे तो आपला शोल्डरचा भाग आहे, हे समजून घ्यायचं। ठीक आहे। तर आता हे आपलं गळारुंदी हे शोल्डर घेतलेलं आहे। तर त्याच्यानंतर आता आपण गळा, समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा आपला 5 इंच घ्यायचा आहे, म्हणजे तयार आहे 4.5 आणि इथं 5। तुम्ही तुमच्या याच्यानुसार ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचं आहे। ठीक आहे।
तर आपल्याला जितका समोरचा गळा तुमच्या ब्लाऊजचा आहे तितका घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला एक वेळेस सांगितलेलं आहे की समोरच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचा आहे. तर आता मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा ब्लाऊजचा इथं चार्टमध्ये जो दिलेला आहे तो तुम्ही इथं घ्यायचा आहे. तर ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो आहे, तरी पण मी तुम्हाला एक वेळेस ब्लाऊजवरून मुंड्याचं माप घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. चार्टही बघायचा आहे तुम्हाला. फक्त ब्लाऊज जो आहे तो फक्त किती साईजचा ब्लाऊज आहे आणि उंची बघण्यासाठी घेतला आणि तो चार्टची मापे टाकली तरी तुमची मापे परफेक्ट येतील. तर आता मुंडा कसा घ्यायचा, तर बघा ब्लाऊज आपला असा सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे काखेमध्ये. अशा पद्धतीनं मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला वरती शोल्डरपासून जे आपलं वरचं जे शोल्डर आहे इथून इथपर्यंत किती आहे बघून घ्यायचं आहे. तर आपलं इथं 5.5 आलेलं आहे. तर 5.5 बरोबर इथं आपल्याला घ्यायचं आहे. आपण एकदा डबल बघूया कारण आपला शोल्डर जे आहे ते आपलं अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे. तर आपलं इथं 5.5 आलेलं आहे. तर आपण इथं 5.5 टाकून घ्यायचं आहे. 5 आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स झालेला आहे म्हणजे 5.5 इंच आपण इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर 28 साईज आहे तर 7 इंच इथं घ्यायचं आपण आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपण इथं 7-8 इंच घेतलेला आहे. हे घेतल्याच्या नंतर आता आपण मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. मुंड्याचा आकार आपल्याला इथं 1.5 इंचाचा घ्यायचा, इथं 1 इंचाचा घ्यायचा म्हणजे पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा. आता आकार कसा द्यायचा मुंड्याला, तर बघा हे 5.5 आहे याचा मध्य काढून घ्यायचा, 2.25 वरती मार्किंग करायचं आणि इथून हे असं आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला. आणि हे जो हा जो आकार आहे तो असा घ्यायचा आहे. अशा दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत. आणि हे जे आहे ते आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन, आपलं छातीचा चौथा भाग आणि समोरचं 1.5 इंच शिलाई मार्जिन हे झालेलं आहे आपलं. तर हे झालेलं आहे. तर आता आपण समोरच्या गळ्याला हे आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी टाकायची आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं 2.5 इंच घ्यायचं, इथं 2 इंच घ्यायचं, परत इथं 2 इंच घ्यायचं आणि हे पट्टीने मार्क करायचं. आणि परत इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे सरळ रेषेवरती आणि इथून असं गोलाकार क्रॉसमध्ये देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे आपली व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे. हे असा आकार द्यायचा क्रॉसपट्टीला म्हणजे बरोबर इकडं आधी 2.5 घ्यायचं, इथं 2 घ्यायचं, परत इथं 2 घ्यायचं, 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा, वरती अर्धा इंच जे आहे त्याला असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित येते. तर आता हे क्रॉसपट्टीचं झालेलं आहे. तर आता आपण इथं ह्याच्यावरती कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरीचं माप टाकताना हे जे 7.5 आणि त्यामध्ये 1.5 इंच मिक्स केलेलं आहे, 8.5 इंचाचा मध्य काढायचा आहे. 8.5 इंचाचा मध्य जितका येईल तितका असा डबल फोल्डर टेप करून काढून घ्यायचा आहे. हा मध्य आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून खाली 2 इंच घ्यायचं आहे. एक समोरचा जो मुंडा आहे तिथून खाली 2 इंच घ्यायचा आहे म्हणजे ह्या मुंड्यापासून इथं 2 इंच घ्यायचं आहे आणि वरती 1 इंच घ्यायचं आहे असं. आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे आपण असं जोडून घेतलेलं आहे. तर हे आपला छोटी कटोरी आहे, आपलं 28 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपलं हे असं माप तयार झालेलं आहे. तर आता आपण हे जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना आता कसं कट करायचं, इकडच्या साईडनी कट करायचं. अगोदर आपण एक्स्ट्रा जो आहे आपला पेपर तो कट करूयात आणि मग परत आपण इकडच्या साईडनी कट करायचं, खालून कट करायचं नाही. जे अगोदर इकडचा मुंडा कट करायचा, बाहेरचा मुंडा कट करायचा आहे. दीड इंचाचा मुंडा कट करायचा. त्याच्यानंतर इथं गळारुंदीला कट मारून घ्यायचा.
कट मारल्याच्या नंतर दोन्ही जे भाग आहे ते वेगळे वेगळे करायचे. इथं गळारुंदीला कट मारल्यानंतर दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला शिवण क्लासचे पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण कुठल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे किंवा कुठल्या चॅनलचे व्हिडिओ बघितले आहे ते लक्षात राहतं. म्हणून आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या बरोबर पाहिजे त्यावेळेस आपण व्हिडिओ बघू शकतो. आता हे समोरचा गळा आहे तो कट करून घ्यायचा. इथं मी तुम्हाला पूर्ण पहिल्या दिवसापासून दाखवणार आहे पूर्ण शिवण क्लास. समोरचा गळाही कट केलेला आहे. आता हे क्रॉसपट्टी असं कट करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी कट की झाली ना तर कटोरीचा आकारही व्यवस्थित येतो आणि कटोरी आपली परफेक्ट बसते. हा परफेक्ट असा आकार आला पाहिजे. आता इथं तुम्हाला कटोरी अशी लांबट दिसत असेल कारण वाढून घेतलेली नाही. ब्लाऊजची आपण कटोरी वाढवून घेणार आहोत नंतर, म्हणून ही अशी कटोरी दिसत आहे आपल्याला. कारण ही 28 साईजची आहे त्यामुळे ही छोटी दिसत आहे. हे इथं कट झालेलं आहे तर थोडंसं आपण इकडल्या साईडला असं थोडंसं कट करायचं आहे, म्हणजे थोडासा आकार आलेला सारखा कट करायचा आहे. तर हे झालेलं आहे. आपली छोटी कटोरी आलेली आहे. ही कटोरी वाढवायची आहे. पाठीमागचा भाग समोरचा भाग आहे. आता हा 1 इंचाचा मुंडा कट करायचा, म्हणजे पाठीमागचा भाग कट करत असं ना हा आपल्याला भाग कट करायचा आहे. हे समोरचं तयार झालेलं आहे. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे. तर तुमच्या ब्लाऊजचा पाठीमागचा गळा जितका असेल तितका तुम्ही इथं घ्यायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे पाठीमागचा जो तुमचा भाग आहे तो जितका आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे हा भाग बघायचा, वरून उंची घेण्यापेक्षा ही जे आहे आपलं पाठीतला भाग हा बघायचा आहे किती आहे, आणि ह्याच्यातून आपल्याला ब्लाऊज आपला पाठीमागची उंची घ्यायची आहे. बघा हे आहे आपलं 5 इंच, तर ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि ते जे घ्यायचं आहे ते खालच्या साईडने, म्हणजे इथं 5.5 इंच घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, लगेच लक्षात येईल तुमच्या. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. इथंही 2 इंच घ्यायचं आहे. आपण गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे म्हणून इथंही 2 इंच घ्यायचं आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपण इथं कटही दिलेला आहे वरती आपण अगोदर कटिंग करताना, म्हणजे आपल्या बरोबर बघा आता मार्किंग केलं की आपला बरोबर गळा तयार होतो. म्हणून समोरचा भाग कट करताना गळारुंदीला कट देऊन घ्यायचा. आता इथं तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता, गोल चौकोनी नाही तर दुसरा कुठला आकार इथं देऊ शकता. हा आपला पाठीमागचा भागही कटिंग तयार झालेला आहे आणि समोरचाही भाग आपला तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं बघा मी इथं तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे, म्हणजे समोरचा भाग पाठीमागचा भाग हे दाखवलेलं आहे. तर बघा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात, कारण एकाच व्हिडिओमध्ये बघितलं तर आपल्या सर्व पॉईंट लक्षात राहत नाहीत, म्हणून आपण एकदाच पूर्ण बघायचं नाही. आता हे कटिंग केलेलं आहे याची प्रॅक्टिस करायची तुम्ही, म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग परफेक्ट येईल. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. आणि बाही कटिंग करण्याच्या अगोदर मी तुम्हाला बाही कटिंगचा चार्ट देणार आहे आणि मग बाही कटिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, म्हणजे तुम्हाला बाही कटिंग कुठल्याही साईजची किंवा कुठल्याही उंचीची बाही तुम्ही सहज कट करू शकता. त्यामध्ये कॅपाईट किती घ्यायची आहे, छातीनुसार बाही कटिंगमध्ये बाहेरुंदी किती घ्यायची आहे ते देणार आहे. आता पुढचा व्हिडिओ आपण कटोरी कशी वाढवायची तो बघूयात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईकही करा जा. आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.